नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल ज्याचं नाव GR महाराष्ट्राचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत की शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढवण्यासाठी शासनाने केलेल्या निर्णयाबद्दल चर्चा करू। तर चला तर मग आपण सुरू करूया। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही देखील दाबा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची व्याप्ती राज्यभर वाढवण्यासाठी ही अधिक सुसूत्रता आणण्याबाबत हा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। यामध्ये मित्रांनो, या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता व पारदर्शकता प्रदान करणे। आतापर्यंत ही प्रक्रिया फक्त मुंबई महानगर प्रदेश MMR आणि 6 महापालिका क्षेत्रामध्येच ऑनलाईन पद्धतीने राबवली जात होती। आता मात्र ती संपूर्ण राज्यभर लागू करण्यासाठी येत आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या जवळील शाळांमध्ये प्रवेश मिळणे सुलभ होईल मित्रांनो, ज्यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी येईल। तसेच प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि संभाव्य गैरप्रकारांना आळा बसेल। शासन निर्णयामुळे 11वी आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण अंमलबजावणी शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्तरावर होणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल आणि शिक्षण क्षेत्रात सुसूत्रता येईल। शासन निर्णय काय आहे मित्रांनो, की इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र MMRDA, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक महानगरपालिका क्षेत्रासोबतच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना लागू राहील। तर आजपासून महाराष्ट्र राज्यामधील मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हे नियम लागू राहणार आहे मित्रांनो, की 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया। विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर हे उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती। मित्रांनो, यामध्ये दाखवलेले शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांनी नियंत्रण ठेवावे। या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या स्तरावर करण्यात यावी। यामध्ये सर्व गोष्टी नियमासहित तुम्हाला दिलेल्या आहे मित्रांनो। राज्य स्तरावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी व पालकांना प्रवेश पद्धतीविषयी माहिती उपलब्ध करून द्यावी व आवश्यकता असल्यास त्याविषयी प्रशिक्षणासाठी व्हिडिओ उपलब्ध करून द्यावे। इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवणे व अन्य पूर्वतयारी शिक्षण संचालक यांच्या स्तरावर करण्यात यावी। अशा बऱ्याच सारे नियमाची यामध्ये प्रक्रिया केलेली आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्यांचा सांकेतिक क्रमांक हा असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात करून काढण्यात येत आहे। तर मित्रांनो, यापुढे देखील तुम्हाला असा 11वीचे डायरेक्ट प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करू शकता। तर आजच्या GRमध्ये आपण याची माहिती घेतलेली आहे मित्रांनो। तर अशाच नवीन GR आणि सरकारी योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। तर मग भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये।